थिएटर चंद्र चेंगरीच्या घटनेत एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली। ही अटक अल्लू अर्जुनच्या आयुष्यातील मोठी घटना समजली जाते। यानंतर तो राजकारणात प्रवेश करण्यासाठी एकत्र येणार आहे असं म्हटलं जाते। अभिनेता अल्लू अर्जुनला शुक्रवारी अटक करण्यात आली होती। हायकोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला असला तरी पोलिसांनी त्याला रात्री सोडले नाही। त्यांना रात्रभर कारागृहात ठेवण्यात आलं आणि न्यायालयाची प्रत न मिळाल्याने सकाळी त्यांची सुटका करण्यात आली होती। मात्र हे सर्व षडयंत्र असल्याचं काहींचं मत आहे। अटकेदरम्यान अल्लू अर्जुनने थंडपणे चहा पिताना दिसला होता। अटकेच्या वेळी त्याने फायर नाही फायर है अशी टॅगलाईन असलेली उडी घातली होती आणि आयकॉन स्टारचा शर्ट परिधान करत होता। असे दिसते की तो राजकारणात प्रवेश करत आहे। अल्लू अर्जुन तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने अनेक चित्रपट आणि राजकीय सेलिब्रिटींना भेटल्याची माहिती आहे। अटकेपूर्वी त्यांनी निवडणूक राजनीतिकार प्रशांत किशोर यांच्याशी राजकारणावर चर्चा केल्याचं वृत्त सोशल मीडियावर येत होतं। आंध्र प्रदेश निवडणुकीदरम्यान YSRPCचे आमदार उमेदवारांच्या घरी गेले। त्यांनी आमदार उमेदवाराला निवडणूक प्रचारात सहभागी होऊन पाठिंबा देण्यास सांगितलं। काल तो आपल्या कुटुंबासह गेला आणि चिरंजीवींना भेटला। अशा सगळ्या गोष्टींना बारकाईने नजर टाकली तर तो राजकारणात जात असल्याचा अफवा सोशल मीडियावर पसरल्या आहेत। अल्लू अर्जुन अल्लू कुटुंबीय राजकारणात प्रवेश करण्यासाठी पावले उचलत असल्याची माहिती आहे। अल्लू अरविंदही याला पाठिंबा देत असल्याचं वृत्त आहे। सोशल मीडियावर याविषयी विविध बातम्या येत आहेत। अटक आणि सुटकेदरम्यान अल्लू अर्जुनची वागणूक अल्लू अर्जुन सेलिब्रिटींना भेटतो हे खरे वाटते। सिने इंडस्ट्रीतून राजकारणात प्रवेश केलेले अनेक स्टार हिरो आहेत। नंदा मोरे आणि मेगा कुटुंब राजकारणात असल्याची माहिती आधीच आहे। त्यांना उदाहरण म्हणून घेऊन राजकारणात पाऊल ठेवण्याचा त्यांचा मानस असल्याची बातमीही कितपत तथ्य आहे हे माहिती नाही। अल्लू अर्जुन राजकारणात येण्याची शक्यता आहे। जर अल्लूच्या कुटुंबाने हे राजकारणात प्रवेश केला तर चित्रपटसृष्टीतून आलेले हे तिसरे कुटुंब असेल। हे सर्व व्हायला थोडा वेळ लागेल, मात्र राजकारणात येण्याची शक्यता निश्चित असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे।